यापूर्वी या शासनाने घेतलेला महत्वाचा निर्णय शेतरस्त्यांबाबत आहे. केवळ शेतरस्ते आदेश देऊन आता चालणार नाही, तर शेतरस्त्याच्या नोंदी आता सातबारावरती येणार आहेत. त्यानंतर खाली केलेले जे रस्ते आहेत, अतिक्रमण मुक्त जे केलेले रस्ते आहेत, त्याच्या सुद्धा नोंदी आता सातबारावरती येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला आता असं म्हणता येणार नाही की इथं रस्ता होता नव्हता. आता सातबारावरच त्याच्या नोंदी येत असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला ते सुकर होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री पानंद रस्ते जे आहेत ते त्याला विनामूल्य रॉयल्टीचे त्याला गौण खनिज दिलं जाणार आहे. ते रस्ते सुद्धा आता डेव्हलप होणार आहेत. त्यामुळं रस्त्यांचे प्रश्न अभिलेखावर पण येणार आहेत. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना तो रिलीफ मिळणार आहे. शिवसेनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शिबिर, महाराजस्व सन्मान शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. वेगवेगळ्या शासनाच्या जे काही स्कीम आहेत, त्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. आपल्यासोबत उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर साहेब, एकंदरीत या कार्यक्रमाअंतर्गत जे काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या योजना लाभ झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा तेवढा उत्साह पाहायला मिळत. आज महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाद्वारे संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 राबवत आहोत. आज शिरसाळ्यामध्ये त्याची सुरुवात आहे. आज या ठिकाणी आपण कृषी विभाग आहे, मोजणी विभाग आहे, एसटी डिपार्टमेंट आहे, आरटीओ विभाग आहे, त्यानंतर महसूल विभाग, अशा 8-10 महसूल शासनाचे जे विभाग आहेत ते एका छताखाली आपण इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांना यापूर्वी आपण आवाहन केलेलं होतं. ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज आणून देण्याबाबत त्यांना सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने आपण मतदार यादी अपडेशन आहे, आधार कार्ड अपडेशन आहे, रेशन कार्ड अपडेशन आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आपल्याला जी काही प्रमाणपत्र आहेत ती प्रमाणपत्र आपण देण्याचा उद्देश या मोहिमेमध्ये घेतलेला आहे. आता ही मोहीम आता सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला 6 महसूल मंडळामध्ये प्रत्येक वेळी आपण एक शनिवार आणि एक शुक्रवार असं आपण आयोजित करत आहोत. साधारणतः 18 फेब्रुवारी पासून ते 15 मे पर्यंत हे टप्पे चालणार आहेत. जरी समाधान शिबिरासाठी लोक नसले तरी सुद्धा आपण आता पुढच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येक शाळेला आणि कॉलेजला भेट देणार आहे. त्या कॉलेज आणि शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना जे आता प्रमाणपत्र लागणार आहेत, कारण आता ऍडमिशनची वेळ आहे, तर त्याची प्रमाणपत्र लागणार आहेत विद्यार्थ्यांना, त्याची जनजागृती करून ती प्रमाणपत्र ऑनलाईन आपण CSC सेंटरद्वारे भरली जाणार आहेत आणि त्यांना शाळेमध्ये आपल्या सेवा मित्राद्वारे घरपोच आपल्याला सेवा देणार आहोत आपण. तसंच रेशन कार्डच्या बाबतीत सुद्धा ज्यांचं अपडेशन करायचं आहे त्यांचे अर्ज घेणार आहोत. आपण रात्रीची सुद्धा कॅम्प लावणार आहोत आणि लोकांना सुविधा देणार आहोत. एकंदरीत या शिबिरादरम्यान तुम्ही शिरसाळ्यामध्ये एंट्री केली, तलाठी कार्यालय असेल, मंडळ अधिकारी कार्यालय, त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि राशन दुकानावर गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी राशन धान्य सुद्धा तुम्ही वाटप केले. कसा कसा तो कार्यक्रम? सुरुवातीला आपण सुरुवात आपण शिरसाळ्यात केलेली आहे. सुरुवात आपण वृक्षारोपणाने केलेलं आहे, कारण वृक्षतोड थांबली पाहिजे, एक वृक्ष प्रत्येकाने लावलं पाहिजे आणि जपलं पाहिजे. ही संकल्पना सगळ्या मुलांमध्ये, शाळांच्या मुलांमध्ये, नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी आजची सुरुवातच आपण वृक्षारोपणाने केली. माननीय अपर जिल्हाधिकारी मॅडम या ठिकाणी आल्या होत्या, त्यांची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली. त्यानंतर दुसऱ्या सगळ्या तळागाळामध्ये पोहोचणारी दुसरी योजना आहे अन्नधान्याची. तर एक प्राथमिक स्वरूपात आपण अन्नधान्य सुद्धा वाटपासाठी सुरू केलेलं आहे. त्यांच्या काही हरकती सुद्धा असतील तर त्या हरकती सुद्धा आपण घेणार आहेत आणि त्याचा निपटारा करणार आहे. तिसरा आता आपला टप्पा सगळ्यांना सर्टिफिकेट वाटप, त्यांच्या हरकती असतील त्या हरकती घेऊन त्याचा निपटारा आपण करणार आहोत. दुसरा एक मुद्दा असा, तुम्ही शिरसाळा अंतर्गत त्या राशन किट वाटप करण्यात, धान्य वाटप करत असताना शिरसाळ्यामध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणची अस्वच्छता असतील, तुम्हाला पाणी प्रश्नावर त्या ठिकाणी नागरिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही असे देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारून तुम्हाला थांबून विचारण्यात आला. या ठिकाणी गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केला होता. इथं ग्रामपंचायत तसंच BDO कार्यालयाचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी बोलवले होते. त्यामुळे तिथले जे लोक असतील त्यांची समस्या ती इथं सुद्धा जाणून घेऊन त्याच्यावर काय उपाय करता येतात ते आपल्याला निश्चितपणे करता येतील. जो पाण्याचा प्रश्न आहे तो मी BDOशी चर्चा करून निश्चितपणे 2 दिवसात सोडवण्याचा प्रयत्न करेन. आपल्या परळी तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतरस्त्यावरून तक्रारी, अर्जबाजारी होत आहेत, कुठं कुठं भांडणं सुद्धा होत आहेत, मोठ्या तक्रारी होत आहेत. असे जे काही तक्रारी आहेत त्यांचा निपटणारा कसा होतो? आता यापूर्वी या शासनाने घेतलेला महत्वाचा निर्णय शेतरस्त्यांबाबत आहे. केवळ शेतरस्ते आदेश देऊन आता चालणार नाही, तर शेतरस्त्याच्या नोंदी आता सातबारावरती येणार आहेत. त्यानंतर खाली केलेले जे रस्ते आहेत, अतिक्रमण मुक्त जे केलेले रस्ते आहेत, त्याच्या सुद्धा नोंदी आता सातबारावरती येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला आता असं म्हणता येणार नाही की इथं रस्ता होता नव्हता. आता सातबारावरच त्याच्या नोंदी येत असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला ते सुकर होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री पानंद रस्ते जे आहेत ते त्याला विनामूल्य रॉयल्टीचे
त्याला गौण खनिज दिलं जाणार आहे. ते रस्ते सुद्धा आता डेव्हलप होणार आहेत. त्यामुळं रस्त्यांचे प्रश्न अभिलेखावर पण येणार आहेत. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना तो रिलीफ मिळणार आहे. समाधान शिबिरातून नागरिकांना काय आवाहन करणार, शेतकऱ्यांना काय आवाहन? हे समाधान शिबिर जरी आज रोजी इथं प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेत असलो तरी पुढल्या 3 महिन्यामध्ये ही प्रक्रिया चालू राहणार आहे. आता महत्वाचा आपल्याला हा टप्पा जो आहे तो मुलांना सर्टिफिकेट्स मोठ्या प्रमाणात लागतात. कारण 10वी-12वीची आता परीक्षा संपलेल्या आहे. त्या 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी प्रमाणपत्र लागतात. तर ते शाळेत त्यांचे अर्ज घेऊन शाळेमार्फत त्यांना अर्ज देणं. दुसरे लाभार्थी आपले सामाजिक योजनेखाली जे अर्ज लोक, विधवा महिला आहेत किंवा काही परित्यक्त आहेत, अंध अपंग लोक आहेत, तर त्यांच्या घरापर्यंत आपण जाऊन त्यांचे अर्ज स्वीकारू आणि या 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू. की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महसूल विभागाच्या वतीनं आणि ते पार पडलेले एकत्रित पाहिले गेले. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे बाळासाहेब गरजसह मी अशोक गलानी, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळ, बीड.